जेव्हा आपण बेसन बर्फी करायला घेतो ना, तेव्हा प्रमाण आपलं चुकतं, पाक तयार व्यवस्थित होत नाही किंवा खूप जास्त पातळ पाक होतो किंवा खूप जास्त घट्ट मिश्रण होतं, जेणेकरून आपल्या ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थित पडल्या जात नाहीत. तर आज आपण इथे पाक न बनवता अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आपण इथे मेजरमेंट घेऊन बर्फी बनवणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. पहिल्या वेळेस तुम्ही जरी करायला घेतली तरी अगदी परफेक्ट आपली इथे बेसन बर्फी तयार होते. तर तोंडात टाकताच विरघळते इतकी सुंदर बर्फी तयार होते. तर नक्की ट्राय करून बघा. तर त्या अगोदर रेसिपी पाहण्या अगोदर तुम्हा सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बेसन बर्फी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे. तर हे बेसन पीठ जे आहे ते चाळून घ्यायचं आहे. तर इथे अर्धा किलोच्या प्रमाणात इथे बेसन घेतलेलं आहे. जेवढं इथे बेसन पीठ असेल तेवढंच इथे आपल्याला तूप देखील घ्यायचं आहे. 1-2 चमचे कमी जास्त घेऊ शकता. आणि इथे अर्धा किलो तूप आहे, तर मी इथे अर्धं अगोदर टाकून घेणार आहे आणि नंतर बाकीचं राहिलेलं टाकून घेणार आहे. तर पीठ गरम झाल्याच्या नंतर आपण हे तूप जे आहे ते नंतर घालणार आहोत. अगोदर आपल्याला पीठ जे आहे ते 2 ते 3 मिनटासाठी छान गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व पिठाला हे तूप जे आहे ते लागलं जाईल. तर अर्धं आधी आणि अर्धं नंतर असं करू नका. एकेच वेळेस तुम्ही हे तूप घाला, जेणेकरून पीठ जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला भाजता येईल. आणि नाहीतर थोडंसं अगोदर घालायचं, थोडं नंतर घालायचं, असं केल्यामुळे गुठळ्या खूप जास्त होतात आणि व्यवस्थित पीठ जे आहे ते सर्व बाजूनी छान भाजल्या जात नाही. खमंग सुवास दरवळेपर्यंत आपल्याला हे पीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे बेसनाचं. आणि जर तुम्ही तुपाचं प्रमाण कमी घेतलं तरी ते आपली बर्फी जी आहे ती व्यवस्थित सेट होणार नाही किंवा चांगली देखील लागणार नाही. त्याच्यामुळे जेवढं पीठ आहे तेवढंच इथे आपल्याला तूप देखील घ्यायचं आहे. आणि छान इथे तुम्ही बघू शकता बदामी रंगावरती आपल्याला हे पीठ जे आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर गॅस जे आहे ते अगदी लो आहे आणि 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला इथे फुल गॅस ठेवून झटपट होण्यासाठी फुल गॅस ठेवून आपल्याला इथे भाजायचं नाही. अगदी लो गॅसवरती आपल्याला 20 ते 25 मिनटासाठी बेसन पीठ जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि नंतर बेसन पीठ भाजून झालेलं आहे आपलं. आता काजू बदाम अगदी थोडंसं तूप टाकून मी इथे काजू बदाम जे आहे ते 2 मिनटासाठी परतून घेतलेले आहेत. पिठी साखर आपण काढून घेणार आहोत. अर्धा किलो बेसन पीठ होतं, तर अर्धा किलो इथे पिठी साखर घेतलेली आहे. विलायची देखील पिठी साखरमध्येच मी इथे काढून घेतलेली आहे. तर 1 वाटी इथे काजू बदामाची पूड तयारी झालेली आहे आणि 1 वाटी इथे खोबऱ्याचा खीस काढून घेतलेला आहे. मी मिक्सरमधून बारीक असा खीस तयार करून घेतलेला आहे. तर हे आपल्याला मिश्रण जे आहे ते अगदी खूप जास्त थंड पण करायचं नाही, थोडंसं कोमट असताना याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे. थोडंसं जे आपलं बेसनाचं पीठ आहे ते थंड झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये पिठी साखर टाकून घेणार आहोत. किंवा तुम्ही इथे आवडीप्रमाणे सुद्धा पिठी साखर घालू शकता. कमी 2-4 चमचे कमी जरी घातली तरी चालेल आणि जास्त गोड आवडत असेल तरी जास्त घातली तरी चालेल. पण जेवढ्याला तेवढं प्रमाण इथे परफेक्ट आहे. तर अर्धा किलो बेसन पीठ होतं, तर अर्धा किलो इथे साखर वापरलेली आहे. आणि इथे मी हाताच्या साहाय्यानेच व्यवस्थित हे जे पीठ साखर आहे ते मी पिठामध्ये मिक्स करून घेत आहे, जेणेकरून सर्व आपण मिक्स होईल पिठामध्ये. आता सर्व साखर इथे जी आहे ती छान मिक्स झालेली आहे पिठामध्ये आणि आता आपण हे ताटामध्ये सेट करून घेणार आहोत. तर 15 ते 20 मिनटामध्ये ही बर्फी जी आहे ती सेट होते. घट्ट असं इथे आपलं मिश्रण तयार होतं आणि बिना पाकाची आपली इथे बर्फी बनवून तयार होते. खूप खायला चवदार टेस्टी लागते. तर आता सेट करायला ठेवूयात. तर 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान सेट झालेली आहे. तूप जे आहे ते पूर्णपणे घट्ट झालेलं आहे आणि इतकी कट करते वेळेस इतकी सुंदररित्या इथे कट होत आहे की बघू शकता. अजिबात कुठे क्रॅक वगैरे जात नाही आहेत. अगदी सहजरित्या इथे जी बर्फी आहे ती आपली कट होत आहे.
तर बिना पाकातली अशा पद्धतीने तुम्ही नक्की बर्फी बनवून बघा. अगदी एका प्रयत्नामध्ये तुम्ही परफेक्ट बनवू शकाल. इतकी सुंदर बर्फी तयार होते. तर इथे बर्फी जी आहे ती कट करून झालेली आहे. आता काढून देखील बघूयात. तर सुरुवातीला कडेच्या ज्या आहेत त्या थोड्याशा कट करते वेळेस आपल्याला थोड्याशा तुटणार आहेत आणि नंतर बाकीच्या ज्या आहेत त्या अगदी सुरेख निघतात. अगदी सहज या बर्फी जी आहे ती सहज ताटाच्या बाहेर निघत आहे. तर गोड पदार्थ खायचं म्हटलं की कुठलंही सीझन लागत नाही किंवा कुठला सण लागत नाही. आपण हवं तेव्हा करून खाऊ शकतो. तर बर्फी जर तुम्ही अशा पद्धतीने करून ठेवली ते 15 ते 20 दिवस अजिबात खराब होत नाही. 1 महिनाभर देखील खराब होत नाही. कारण याच्यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल नाही आहे. अगदी तुपामध्ये आपण साजूक तुपामध्ये ही बर्फी जी आहे ती बनवलेली आहे. तर खूप जिभेवर टाकताच विरघळते. इतकी सुंदर इथे बर्फी तयार होते. तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. व पुन्हा भेटूया असेच एका छानशा सुरेख सुंदर रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.